घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला। साधू संत म्हटले आम्ही संसार सोडला, सोडीला संसार सोडून दिला आणि त्या संसारावर लक्षच ठेवलं नाही। आणि मग आम्ही ज्या दरवाजात उभा राहिलो तो दरवाजा परमार्थाचा दरवाजा, तो देवाचा दरवाजा। मग देवाच्या दरवाजातला प्रयत्न मात्र तुम्हाला फळ देतो बा। कायम ऐका, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची। थोडासा संसार बाजूला करायचा आणि परमार्थातल्या दरवाजामध्ये उभं राहिलं की फळ मिळतं। काय फळ मिळतं ऐका, परमार्थाचा प्रयत्न काय आणि त्याला फळ काय ऐका। परमार्थातला प्रयत्न गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। रात्री न कळे, याला कमी नको करू आवाज, दिवस न कळे अंगी खेळे दैवत। पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने, पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने। पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंगानी कनिने काही धंदा। नित्य ध्यात से गोविंदा व दिन रजनी हाची धंदा। गोविंदाचे पवाडे सारख भजन सतत कीर्तयंतो माम। किती प्रमाण सांगू, माझ्या मना लागो चंद, माझ्या मना लागो नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद गोविंद, माझ्या मना छंद, माझ्या मना लागू छंद। सारखं नित्य भजन हा परमार्थातला प्रयत्न। सारखं भजन केलं की परमार्थातला तुम्ही प्रयत्न केला। सारखा संसार केला की तुम्ही संसारातला प्रयत्न केला। संसारातून वेळ काढून भजन करताय, पंगत घालताय, नामस्मरण करताय, मग तो परमार्थातला प्रयत्न। परमार्थातला प्रयत्न एक दिवस करा, एका पंक्तीचा करा, एक नामस्मरणाचा करा, एक दिवसाचा हरिपाठ करा तरी सुद्धा फळच देतो मान। एक वारी करा, तुम्हाला खरं सांगू परमार्थातला छोटासा प्रयत्न फळ देतो। संसारातले अनेक वर्ष काही फळ मिळत नाही, पण परमार्थात तुम्ही एक दिवस प्रयत्न करा, एक दिवस हरिपाठ करा। हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, बघा काय फळ आहे पवित्राची होय। देह त्याचा पवित्र होय, देह त्याचा पवित्र होय, देह त्याचा पवित्र होय। हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, 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 हरिपाठ कीर्ती जरी गाय। पवित्रची होय
होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह पवित्रची होय देह त्याचा देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा हरिमुखे म्हणा 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 हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा रामभाऊ बस काय 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 शब्द गोड काय गोड चाल लावली अविनाशी महाराज वा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तुम्ही थोडासा प्रयत्न परमार्थातला करा परमार्थातला प्रयत्न तुमच्या जीवनामध्ये फल देत असतो साधू संतांनी हा प्रयत्न केला परमार्थातला भजन केलं नामस्मरण केलं नित्य केलं ते पण पायामध्ये घुंगरं बांधले गळ्यात विणा घेतला हातामध्ये चिपल्या घेतल्या कधी भंडारा डोंगर कधी भामचंद्र डोंगर कधी घोरडेश्वर डोंगर म्हणजे तुकोबारा डोंगरावर नाचायचे हो बघा फळ काय मिळालं या भजनाचा परिणाम काम क्रोध जिंकले तुकाराम महाराज सोपं आहे का काम क्रोध म्हणजे हो पाचवीला पुजलेत आपल्या ते लवकर चहा दिला नाही तर राग येतो आपल्याला तांबा फेकून मारतो आपण बायकोला कल्पना करा अंगावर उकलतं पाणी टाकलं तुकोबारांच्या तरी सुद्धा सहन केलं कल्याण असो म्हटले तुझं गाढवाहून मिरवणूक काढली लोकांनी कल्याण असो म्हटले गावाचं सोपं आहे इथं सख्या भावानं बांध कोरलं तर तोंड पाहत नाही आपण त्याचं कल्पना करून पहा अंगावर पाणी टाकलं तरी माफ केलं ऐका रे गाढवाहून मिरवणूक काढली तरी माफ केलं त्याच लोकाला उलट गाथा दिला तुकोबारांनी त्याच लोकांचा उद्धार केला कधी घडलंय हे परमार्थातल्या प्रयत्नामुळे घडलं काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी का गोसावी झालो त्याच्यासाठी आम्ही भजन केलं परमार्थातला प्रयत्न केला काम क्रोध जिंकले आमच्या पैठणला शांती ब्रह्म एकनाथ महाराज फार श्रीमंत संत प्रत्येक भागात एक संत जन्माला आहे आता तुमचं भाग्यवान आहे तुमच्याकडून तुकोबाराय जातात पालखी जाते भाग्यवान भाग आहे तुमचा पाण्याचा भाग आहे आम्ही आता पदस्थळला आमचे रामभाऊ आले आपण सगळी या भागातली मोठी मोठी मंडळी एकत्रित येत आहेत खूप कीर्तन या भागात मी केलेली इंदापूर तालुक्यात त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इतका श्रीमंत भाग तुमचा या भागातून तुकोबाराय जातात ऐका ऐका प्रत्येक भागात तुमच्या पुणे जिल्ह्यात ज्ञानोबा तुकोबा आहेत तसं आमच्याकडं मराठवाडा इथं संतांची भूमीच आहे महाराज आमच्याकडं तुमच्यासारखा ऊस नाही तुमच्यासारखी शेती नाही तुमच्यासारखं पाणी नाही उजनीचं आम्हाला जरा कमी पाणी आहे दुष्काळ आहे आमच्याकडं पण आमच्याकडं संत लय जन्माला आहेत एक एक फुटावर महाराज आहे आमच्याकडे एक एक फुटावर महाराज लोकांची कमीच नाही महाराज त्याचं कारण का तिकडे कंपन्या नाही शेती जरा एवढी व्यवस्थित नाही दुष्काळ असल्यामुळं त्या काळातल्या लोकांनी आळंदीला पोरं पाठवलं त्याच्यामुळं तयार झाली आणि एकदा ती संस्कृतीत आणि महाराज लोक गड फड आमच्याकडे असल्यामुळं ते घडत गेलं चला मग आमच्याकडे वामन भाऊ महाराज तुमच्या या कारखान्यावरचा इतिहास तुम्हाला माहिती असेल आमच्याकडे वामन भाऊ महाराज आहे जे बोलेल ते घडायचं बोलेल ते सोपं आहे का महाराज इथं आपलं कोणी ऐकत नाही महाराज इथं बायको ऐका ना आपली ते बोलेल ते घडायचं बोलेल ते तुमचा कारखाना पेटला होता एकदा माहिती ना वामन भाऊ महाराजांना साखर दिली नव्हती सप्ताहाला तर नुसतं मुखातून गेलं त्यांच्या कारखानाच पेटलाच महाराज अहो तुमच्याकडचं जाऊ दे आमच्या गावाजवळ एक शिरूर तालुक्यामध्ये टाकळी नावाचं गाव त्या टाकळी गावाला वामन भाऊ महाराजांचा सप्ताह चालू होता आणि सप्ताहामध्ये इकडे बघा बसा खाली बस सप्ताहामध्ये ते मंडप लावत होते असताना ते मंडपवाल्याच्या झालरी असतात नाही या झालरी आता उंच गेल्या पण पूर्वी अशा खाली मंडप असायचे आणि त्या झालरीनं एका किराणा दुकानदाराचे दुकान झाकत आणि दुकान झाकल्यामुळं त्याचा बोर्ड झाकून गेला
आणि ते म्हटलं काळा हे मंडप माझ्या दारात लावायचा नाही. लोक म्हटले बाबा 8 दिवस हे राहू दे, 8 दिवसापुरतं लई गिरायक होणार आहे का तुला, राहू दे बाबा 8 दिवसाचा तर सप्ताह आहे, आता जाईल बाबा, नको काढू बाबा, काही काळजी करू नको, देव काही कमी करणार नाही. पण त्यानं काय ऐकलंच नाही बाबा. वाऱ्यासारखी बातमी भाऊंच्या कानावर गेली, दुकानदार मंडप लावू देत नाही. तर ते एवढंच म्हटले त्याचं दुकानच पेटल. दुकान तर जळालं पण अख्खं कूळ जळालं महाराज. मी कशासाठी सांगतो, जे बोलेल ते घडणारे संत गैनीनाथ गड, भगवानगड, नारायणगड आमच्याकडे आहे. त्यामुळे आमच्याकडे ते उभं पीक आलेलं आहे. आणि त्या मराठवाड्यात नाथ महाराज जन्माला आले. फार श्रीमंत संत. भिकारी जर भीक मागायला गेला, ऐका ऐका, तर सोन्याच्या ताटात जीव घालायचे त्याला. कुणाला? भिकाऱ्याला. ऐका ऐका, कीर्तन असेल कीर्तन त्यांच्या घरी, तर कीर्तन ठेवल्यानंतर जे कीर्तन ऐकायला लोक येतील, तुम्ही कीर्तन ऐकायला आले, कीर्तन ऐकायला आलेल्या लोकांना 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप रोज दान द्यायची. कोणाला? तुम्हाला भाषा कळते ना माझी, ऐकणाऱ्याला. हे फक्त ऐका, हे याची अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका, नुसतं ऐका. जो येईल त्याला हे दान माझ्याकडून केली तर 2-4 एकर आहे ते ऐकावं लागेल मला. सोपं आहे काही. जो येईल त्याला हे दान दिलं जायचं. कीर्तन ऐकायला आला, 2 किलो हरभऱ्याची डाळ 80-90 रुपये किलोची आताची आणि 40 रुपये किलोचा गुळ दान रोज जरी आलात तुम्ही तरी दिलं जायचं. काय श्रीमंत असतील. जाऊ द्या सोन्याची. अजूनही 1200 एकर जमीन आहे नाथ महाराजांची. तेव्हा अजूनही शिल्लक, कोणी आणली आता हडपली लोकांनी, पण अजून 1200 एकर शिल्लक आहे. किती श्रीमंत असतील नाथ महाराज. सकल संता माझी राजा, निळोबारायांनी वर्णन केलं. स्वामी एकनाथ माझा, सकल संता माझी राजा. एवढे श्रीमंत संत नाथ महाराज, फार श्रीमंत बुवा. किती श्रीमंत एक प्रमाण सांगतो ऐका. कावडीने पाणी ज्या घरी कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय. अनन्य भक्ती भाव निळावंचे त्याचे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदित से पाय. अनन्य भक्ती भाव निळावंचे त्याचे पाय. आरती एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा, आरती स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये. अनन्य भक्ती भाव निळावंती त्याचे पाये. कावडीने पाणी जागर चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भाव निळावंती त्याचे पाय. अनन्य भक्ती भाव निळावंती त्याचे पाय. काय गोड शब्द आहेत. विश्वाचा मालक 36 वर्ष काम करतो घरी. नुसतं पाणी नाही भरलं, पहिले 12 वर्ष पाणी भरलं, दुसऱ्या 12 वर्षात चंदन उगाळलं, आणि तिसऱ्या 12 वर्षात तुम्ही आता कीर्तनाला बसलेल्या चटया टाकले की नाही. कीर्तनाला लोक आले, कथेला लोक आले की चटया टाकायचे. ज्याचं पाणी येतो पाणी भरायला, ज्याला चंदन लावायचं तो चंदन उगाळायला, आणि ज्याची कथा येतो चटया हातरायला. काय श्रीमंत असतील नाथ महाराज. काय भजन केलं असेल महाराज, किती नामस्मरण केलं असेल की 36 वर्ष देवानं त्यांच्या घरचं काम करावं. अर्थ असा आहे, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी. चोपदारी चोपदारी की नाही. कीर्तनात चोपदारकी करतो, एखादा उठला तर खाली बसवतो, मागचे लोक पुढे आणतो. का गरजेचा आहे चोपदार, तो लोकांना खाली बसवतो. चोप आहे त्याच्या हातात, चोप म्हणजे चोपदार. नाही नाही, दाखवला की पालखी थांबते, एवढी ताकद आहे त्या चोपामध्ये. मग ऐका, दत्त चोपदारी करीतसे. दत्त भगवान नाथ महाराजांच्या घरी चोपदारकीचं काम करायचे. किती श्रीमंत नाथ महाराज, शब्द नाहीत महाराज. पण ऐका, त्यांच्या अंगावर एक मुसलमानाचा माणूस झाडावर बसून 108 वेळा थुंकला.
नाथ महाराजांनी सहन केलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला, त्यालाच आशीर्वाद दिला. सोपं आहे हे. ऐकायला सोपं आहे महाराज. एखादा गाडीवर तुमचा आता चांगला हायवे झाला, बारामतीला जायला सिमेंट रोड झाले, पालखी मार्ग झाला, थोडे पुलाचे कामं राहिलेत अजून येताना लागले, मला जरा थोडंसं चांगलं काम झालंय. या या पत्रकार साहेब या इकडे या लाईनला. आता तुमचा हा सिमेंट रोड झाला भिगवणकडे जायला, एखादा चांगला भिगवण रोडने चाललाय आणि अचानक मोटरसायकलवाला थुंकला आणि मागच्या 4 व्हीलरच्या काचावर थुंकी उडाली. निंबोडी ऐका भोटे वस्ती. ज्याच्या गाडीवर थुंका उडाला का तो 4 व्हीलरच्या पुढं गाडी आडवी लावतो, खाली उतरतो, 2 व्हीलरवाल्याची कॉलर धरतो, जोरात कानाखाली ओढतो अशी सपाट अगदी, आणि त्याला म्हणतो काढ 250 रुपये गाडी धुवायला. गाडीच्या काचावर थुंकी उडाली तर एक कानाखाली बसली ना 250 रुपये घेतले. असा काळ आहे महाराज. इथं अंगावर माणूस 108 वेळेला थुंकला तरी आंघोळ करून आल्यावर त्याला म्हटले कल्याण असो तुझं. हे नामस्मरणाच्या ताकदीनं मिळतं बरं. हे फळ आहे परमार्थातलं. क्रोध जिंकला जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. काम जिंकला म्हणजे भजनाच्या ताकदीवर, नामस्मरणाच्या ताकदीवर फळ मिळवलं. काम क्रोध बंदी खाणी. चला 2 नंबर शरीर जिंकलं, 2 नंबर जग जिंकलं. जग जग नुसती महाराष्ट्रात नाही कीर्तन, आता परदेशात कीर्तन व्हायला, दुबईला कीर्तन व्हायला, अमेरिकेला कीर्तन व्हायला लागली, साऊथ आफ्रिकेला ज्ञानेश्वरी गेली आपली, इंग्लिशमध्ये लोक वाचायला लागली. तुकोबारांचा गाथा परदेशात, परराज्यात, परधर्मात. अहो ते पगडीवाले शीख लोक, आता मी अमृतसरला गेलतो महाराज, अमृतसरला सोन्याचं मंदिर आहे, पगडीवाले शीख लोकांचं. शीख लोक आपले हिंदू नाही, शीख लोक पगडीवाले, ते शीख लोक तलवार बिलवार चाकू बिकू लावतात, जवळ असतं. त्या शीख लोकांनी गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथाचं कीर्तन करतात ते त्या मंदिरात. त्याच्यात आपल्या नामदेवरायांची पद आहेत त्या ग्रंथात, आणि ते नामदेवरायांचे पद गायल्याशिवाय ते शीख लोक जेवण करत नाही. काय नवले नामदेवरायचे अभंग परदेशात, परधर्मात, परसंस्कृतीमध्ये नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी. जगी शब्द वापरला. महाराष्ट्र नाही, बारामती पश्चिम महाराष्ट्र नाही, मराठवाडा नाही, खानदेश नाही, विदर्भ नाही. ज्ञानदीप लावू जगी. जगामध्ये सत्ता निर्माण केली. बघा याला म्हणतात 2 नंबर जग जिंकलं. कशामुळं? परमार्थातल्या प्रयत्नामुळं. आणखीन एक घडलं, आणखीन एक. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. आता अभंगाचा दरवाजा उघडायचा आपल्याला. ऐका ऐका. काळाच्या डोक्यावर पाय दिला हो महाराज. काळ, अहो काळ काय साखरे महाराज का कीर्तनाला आला गेला? काळ काय विशाल महाराज का लगी वाजून गेला? काळ काय अविनाश महाराज का चांगली चाल म्हणून गेला? अहो काळ तो नाही. काळ आला की माणसाला घेऊन जातो. घडी घडी काळ वाट याची पाही अजून किती आहे. तो म्हणतो काय, या मोतीराम बाबाची लई गरज होती परिवाराला. तो म्हणतो काय, हा आमदार होता आणि गोपीनाथ मुंडे असते तर जरा आमच्या बीड जिल्ह्यात एवढं भांडण झालं नसतं. असं म्हणतो का काळ? विलासराव देशमुख असते तर जरा थोडं मराठवाड्याचं बरं असतं. बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवसेना झाल्या ना. असा काळ थांबत नाही. काळन विचारी घाट, काळन विचारी हाट, काळन विचारी अवस, काळन विचारी पहाट. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. लाल रेगच ओढायची. थांबणारा नाही तो. कोणी असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, खायची पंचायत असू द्या, काय खावं याची पंचायत असू द्या, प्रत्येकाला उचलतो काळ. पण हा काळ आमच्या संतांनी जिंकला बघा. ध्रुव बाळाने जिंकला, ध्रुव ताराय, ज्ञानोबारायांनी जिंकला, संजीवन समाधी आहे, तुकाराम महाराजांनी जिंकला, वैकुंठ गमने, नाथ महाराजांनी जिंकला, जलसमाधी आहे. एवढ्या कथा सांगायच्या म्हटल्यावर 2 वाजतील. आता ऐका ऐका. जिंकला ना काळ महाराज. अहो पहिल्या वर्षी नाथ महाराज गेले. नाथ महाराज षष्टीला गेले आणि एका षष्टीला गेल्यावर सगळ्या गावात माहिती झालं. आता आपल्याला माहिती झालं मोतीराम बाबा किती गर्दी झाली. मोतीराम बाबा गेले, त्यांच्या श्राद्धाला साखरे महाराज आले, गोड कीर्तन चाललंय. आता असं माहिती झाल्यावर लोक गर्दी करतात. तसं नाथ महाराज गेल्यावर खूप लोक जमली पैठणला. नाथ बाबा गेले, नाथ बाबा गेले, नाथ बाबा गेले, सगळे गोळा झाले. त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित, त्याला ते मडकं दिलं. नाथ महाराजांची चौघाच्या खांद्यावर प्रेतयात्रा घेतली ती असं, आणि 4 जण खांदेकरी, 4 नाथ महाराजांना घेतलं. रामनाम सत्ते, रामनाम सत्ते, निघाली प्रेतयात्रा. आणि नाथ महाराजांची प्रेतयात्रा चालू असताना नेमकी ती प्रेतयात्रा गावाच्या विशीपर्यंत आहे. आणि सगळेजण राम बोलबे राम म्हणत होते, रामकृष्ण हरी म्हणत होते, श्रद्धांजली अर्पण करत होते, हरी हरी म्हणत होते. इकडे बघा. आणि तेवढ्यात
जे चौघ खांदेकरी होते का चौघ रामभाऊ, ज्या चौघा जणांनी नाथ महाराजांना खांदा दिलता ते चौघ खांदेकरी एकमेकात बोलायला लागले शरद. पहिल्याने शेजारच्याला चिमटा काढला विठ्ठल पंत, त्यानं मागच्याला हरिपंत, त्यानं इकडच्याला केशव पंत, त्यानं पुन्हा पहिल्याला विष्णू पंत. अहो झालं काय म्हटले, बघा ना आपल्या खांद्यावर कोणी म्हटले नाथ महाराज. तेच सांगतो म्हटले, महाराजचं पोरग काय उचललं, हरिपाठ काय लिहिला, बारुड काय लिहिले, लोकांना ज्ञान काय दिलं, भागवत काय लिहिलं, रामायण काय लिहिलं, आपलं ज्ञान लोकांना देऊन टाकलं, गरीब सगळ्याचा सांभाळ केला, सगळ्यांना जीव घातलं, गोरगरिबांची पोरं एकत्रित केली, श्रीमंती वाटून टाकली. हो बघा ना, पण कोण कामी आलं, आपलाच खांदा कामी आला. हे कोण म्हणलं, हे एवढा सुद्धा लोकांना अभिमान आहे. कल्पना करा, खांदेकरी म्हटले बघा आपल्याच खांद्यावर जाण्याचा मान मिळाला, आपल्याला त्रास दिला, आपल्याला काही बोलले नाही, लोकांचं काम केलं, आपल्याला कधी चहा नाही, रामराम नाही, गरीब लोकांना दिलं, पण आपलाच खांदा. हेच खांदेकरी बोलले. परिणाम खांदेकरी बोलल्यामुळं नाथ महाराज वर ताटीवर उठून बसले, वरूनच आवाज दिला पंत. पंताच्या मांड्याची ठळी त्याला थंडीन ताप संगच आला. बापरे म्हटलं, आवाज तर वरून येतोय. भूत काय, भूत भूत नाही म्हटले, नाथ आहे. मांड खाली, अहो प्रेत खाली मांडलं. पाहता काय, चालत चालत नाथ महाराज घरी निघून गेले. सगळ्या गावात बोबाटा. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा. सगळ्या गावात माहिती पडलं. तिनं तिला तुला काय माहिती का, तुला काय माहिती का, तुला काय माहिती का, तुला काय माहिती का. सगळ्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात झालं. खांदेकरी बोलले, 1 वर्ष जगले बघ, 1 वर्ष जगले. सगळ्या गावाला चर्चा. आणि 1 वर्षानं पुन्हा त्याच तिथीला देह ठेवला. पुन्हा गावात चर्चा, नक्की गेले का बघा म्हटले. डॉक्टरला बोलवा, वैद्याला बोलवा, छाती तपासा, नाडी तपासा. मागच्या वारीला उठून बसले, गेले का बघा. पुन्हा गावातल्या लोकांनी डॉक्टर वैद्य आणले. अहो म्हटले गेले. पुन्हा ताटी बांधली. पण आता गावातले जे जुने लोक होते ना, त्यांनी काय केलं, ते म्हटले खांदेकरी बदला आहे, काढून टाका हे खांदेकरी. म्हटलं का. अहो म्हटले खांदेकरी बोलले की बाबा उठून बसतात, अर्धातूनच वापस यावं लागतं. काय कुठं नाही हा, बदला खांदेकरी. अहो म्हटले नाही, त्यांनी लावला खांदा. आता लावला का, मग त्यांना सांगा तोंडावर बोट ठेवा, चकार म्हणू नका, राम म्हणू नका, हरी म्हणू नका, कृष्ण म्हणू नका. त्यांना जाबच दिला असा. चौघाच्या खांद्यावर नाथ महाराज, तोंडावर बोट. निघाली प्रेत यात्रा. राम बोलो, राम नाम सत्य. मागच्या वेळेला जरा अर्धी गर्दी होती, आता फुल गर्दी. आता लोकांना नवल असतं ना, मार पुन्हा उठ. आता पुन्हा कोणी उठत असतं का. पण निघाली प्रेत यात्रा. पुन्हा गावाच्या विशीपर्यंत आली. सगळ्याला धाकधुकच होती, पण येशीतून आतमध्ये गेली. जमलं म्हणजे आता जमलं. गेली विशीतून आतमध्ये. पण त्या पैठण गावातली एक आई आपल्या एकुलत्या एक मुलीला, पहिल्याच मुलाला सासरा नांदायला पाठवत होती. जुना काळ होता, डोक्यावर पदर घेतलेला, तुळशीच्या वृंदावनाला पाणी. तिची मुलगी चालली जावायच्या बैलगाडीमध्ये बसून नांदायला. ती आपल्या मुलीला टाटा बाय बाय शिव करत होती. तिला आनंदाचे अश्रू. तिला काय नवल, नवरा बायकोला पाहते म्हणजे आपल्या लक्ष्मीनारायणाला पाहते, मुलीला पाहते, नवऱ्या जावायला पाहते, तुळशीला पाणी घालते. आनंदाचे अश्रू. मुलीचं लग्न झालेलं, खूप आनंद. आणि तेवढ्यात त्या बैलगाडीला, म्हणजे त्या जावयाच्या बैलगाडीला ही नाथ महाराजांची प्रेत यात्रा आडवी आली. आपशकून झाला ना हो. आणि बाईनं विचारलं, कोण गेलो. नाथ महाराज. कोण. नाथ महाराज. तर बाई मनातली मनात म्हटली, काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली, आणि ह्या बाबाला आजच टाइम सापडला, काल नाही, उद्या नाही, परवा नाही. बाई काय बाई, असं बाई मनातली मनात म्हटली. परिणाम नाथ महाराज पुन्हा ताटवर उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. पंत म्हटले, आमचं काहीच नाही ना राव, हरी नाही, राम नाही, तोंडावर बोट तुम्ही नाही. पण बाई आली ना म्हटले 60%वर. मांडा. पुन्हा प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज निघून गेले. 1 वर्षभर जगले. 3ऱ्या षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. नॉट खांदेकरी आणि नॉट बाई, स्वतःच्या पायाने चालत रामकृष्ण हरी म्हणत गंगेच्या पात्रामध्ये नाथ महाराज समर्पित झाले. 2 वेळेला काळ जिंकला. जगा काळ खाये, आम्ही माथा दिला पाय. तुकाराम महाराजांना देव न्यायला आला. वाड वेळ झाला. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. म्हणणारे आपण अभंग शेवटी ऐक नाही का. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निज धामा गेले, निलामने सकळ संता तोषविले. ज्ञानोबारांची संजीवन समाधी आहे. एवढ्या कथा सांगतो का. जिवंतपणे काळ जिंकला. काळही जिंकला, शरीरही जिंकलं, जगही जिंकलं. आता महत्वाचं आहे का, हे तर शुल्लक महाराज. देव जिंकला. देव पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, आणि तो कोबारा डोंगरावर नाचायला लागले. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा
गायनाचे उडे आपुलिया मी देवा काय अनेक मी देवा काय रे गायनाचे डोळे आपले यात गायनाचे डोळे आपले गायनाचे उडे आपुलिया चलते गायनाचे उडे आपुलिया चलते मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे आवडीने गायनाचे उडे आपले याचे गायनाचे उडे आपले तुकोबार आहे काय करायला लागले वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही ने गायनाचे उडे आपुलिया छंद तुकोबार आहे गायला लागले नाचायला लागले मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे मी गातो नाचतो आनंदे मी गातो नाचतो आनंदे नाचतो वेडा झालो मी तव छंद ऐका रे ऐका ऐका पायामध्ये घुंगर गळ्यामध्ये विना परमार्थातला प्रयत्न किती गोड आहे डोंगरावर तुकोबाराय नाचतात एवढे नाचतात त्यांच्या भजनावर देव खुश झाला आणि पंढरीचा पांडुरंग वीट सोडून डोंगरावरती गेला तुकोबांच्या भजनामध्ये नाचायला लागला तुकोबाराय दमले पण देव दमला नाही देवाने हात धरला तुकोबारायांचा वा महाराज काय प्रयत्न करताय काय भजन करताय संसार सोडून दिला प्रयत्नाने इतकं फळ तुम्ही मिळवलं कामक्रोधावरती विजय मिळवला जगावरती विजय मिळवला काळावरती विजय मिळवला का हो तुकोबाराय एवढं कशासाठी कशासाठी हा प्रयत्न कशासाठी हा प्रयत्न महाराज म्हटले याच्यासाठीच प्रयत्न कशासाठी यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता हार यादसाठी केला होता हार यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी